सगळे. तर मी मेघा तुम्हा सर्वांचे एका नवीन ब्लॉगमध्ये मनापासून स्वागत करते. तर प्रत्येक वेळेस मी व्हॉइस ओव्हर करते आणि मग तुम्हाला सगळ्या गोष्टी दाखवत असते, पण आता इथून पुढे सगळ्यात आधी मी तुमच्याशी गप्पा मारणार आहे आणि त्यानंतर व्हिडिओला सुरुवात करणार आहे. कारण ह्यापूर्वीच्या व्हिडिओला तुम्ही खूप छान प्रतिसाद दिला, त्याबद्दल मनापासून धन्यवाद. आणि त्या अक्षय तृतीयाच्या ब्लॉगमध्ये बऱ्याच जणांनी कमेंट केल्या आहेत, बऱ्याच गोष्टींची त्यांना माहिती हवी आहे, समया, दिवे, त्यानंतर अशा छोट्या छोट्या पूजेच्या वस्तू. तर मी एक डेडिकेटेड व्हिडिओ त्या विषयावर बनवणार आहे की माझ्याकडे पूजेचं साहित्य कोणतं आहे, समया कुठल्या आहेत, दिवे कुठले आहेत. कारण माझ्याकडे खूप पारंपरिक दिवे आहेत, तर त्याचा पण मी व्हिडिओ नक्की बनवणार आहे. पण तुम्ही मला खूप आत्तापर्यंत साथ देताय, खूप छान कमेंट करताय, त्याबद्दल खूप 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 धन्यवाद. तर आजचा व्हिडिओ थोडासा वेगळा असणार आहे, पूजा आणि रुटीन लाईफ व्यतिरिक्त. तर तो व्हिडिओ काय असणार आहे, आपल्या सगळ्यांना मनात पडणारे प्रश्न आहेत किंवा आपल्या रोजच्या जीवनातल्या या सगळ्या घडामोडी आहेत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, म्हणजे हे तुम्हाला सगळं पाहता येईल. तर चला आपण व्हिडिओला सुरुवात करूया. कसं असतं मैत्रिणींनो, घर म्हटलं की दार आलं आणि दार म्हटलं की तुळस आली. तर प्रत्येकाच्या घरी दारी आपल्याकडे तुळस असतेच असते. आपण मनोभावे तुळशीची पूजा करतो, सकाळ संध्याकाळ दिवा लावतो, पाणी वाहतो, कोण कोण तर दूध वाहतात. तर तरीसुद्धा एवढं करूनही कधी कधी तुळस सुकून जाते. तुळशीला पानं फक्त वरतून फुटतात, खाली सगळी तुळस गळून जाते. तर असं का बरं होत असेल? तर ह्या व्हिडिओमध्ये ना एक थोडक्यात तुम्हाला तुळशीची काळजी कशी घ्यायची हे मी तुम्हाला सांगणार आहे. तर सगळ्यात पहिलं काय करायचं, माझी तुळस बघा, महिना झाला आहे फक्त हिला लावून मी. तर काय करायचं, ज्या या मंजिऱ्या येतात ना, तर त्या मंजिऱ्या पहिल्या खोडून टाकायच्या. कारण मंजिऱ्या आल्या की तुळशीला असं वाटतं की आपण म्हातारं झालो आणि तुळस मग सुकायला सुरुवात होते. तर व्यवस्थित अगदी छोट्या छोट्या जरी मंजिऱ्या आल्या असतील ना, तरीसुद्धा या खोडून टाकायच्या आणि वाया नाही जात. आपण घरामध्ये आपल्या देवाऱ्यामध्ये बाळगोपाळ आहे, स्वामींची मूर्ती आहे, त्याला तर आपण तुळस वाहतोच, शंख आहे. तर तुळस हे विष्णूचं आवडतं प्रतीक आहे. त्यामुळे असं तुम्ही अजिबात मनात आणू नका की अरे आपण ही तुळस खुडतोय पण ती काय करायची, तर ती आपल्या देवाला वाहायची. दुसरं महत्त्वाचं काम म्हणजे तुळशीची माती सैल करायची. कारण पाणी घालून घालून ना माती एकदम घट्ट होऊन जाते, त्यामुळे जे काही पोषक द्रव्य आहेत ना ते तुळशीपर्यंत पोहोचत नाही. आणि जर तुम्हाला असं वाटत असेल ना, तर आठवड्यातनं 15 दिवसातनं एकदा आंबट दह्याचं पाणी घालायचं तुळशीला. त्यामुळे तुळशीला लागणारे सगळी जीवनतत्व, पोषक तत्व मिळून जातात. आणि हे सगळं झाल्यानंतर पाणी घालायचं आणि वरतूनसुद्धा पाणी चांगलं शिंपडून घ्यायचं. जर धूळ वगैरे बसली असेल तर ती जाते आणि तुळस वाढण्यात मदत होते. तर अशा प्रकारे तुळशीची पूजा केली मी आणि नंतर देवांच्या पूजेला सुरुवात केली. कारण तुळशीची पूजा झाल्यानंतर देवांची पूजा करायची होती मला. तर थोडक्यात पण फक्त तुम्हाला दाखवते की पूजा एकंदर माझी अशी संपन्न झालेली आहे. जास्त पूजा मी तुम्हाला दाखवत नाही बसले, कारण तुम्ही पण बोर व्हाल सारखं तेच दाखवून. तर अशा प्रकारे माझी तुळशीची पूजा, देवाची पूजा झाली आहे. आणि आज थोडं म्हटलं झाडांची काळजी घेऊया. माझ्याकडे इंडोर प्लांट्स पण आहेत. तर इंडोर प्लांट्स ना ह्या गरमीच्या दिवसामध्ये खूप खराब होतात. कारण माझं घर 7व्या माळ्यावर असल्यामुळे ना वरतून पण खूप गरमी लागते आणि दिवसभर घर बंद असल्यामुळे ना खूप उष्णता जाणवते. पण माझ्याकडे हे जे डायफनचं झाड आहे ना, त्याच्या खालीसुद्धा त्याला कोंब आलेला आहे. म्हणजे आता माझी एकाच कुंडीमध्ये माझी 2 डायफनची झाडं झालेली आहेत. आणि हे झाड ना असं उंच उंच वाढत जातं आणि त्याला खालून छोटे छोटे कोंब फुटत जातात. आणि हे माझं दुसरं झाड आहे मॉन्स्टेरा. ह्याला डायरेक्ट सनलाईट चालत नाही, इनडायरेक्ट सनलाईट चालते. त्याच्यामुळे हे मी ह्या सोफ्याच्या इथे ठेवलं आहे. म्हणजे किचनच्या खिडकीतनं जे ऊन येतं ना, तर ते इनडायरेक्टली या झाडावर पडतं. आणि हे झाड असं धुता येत नाही, थोडंसंच पाणी लागतं त्याला. त्याच्यामुळे ना असं ओल्या फडक्याने हे पुसून घ्यावं लागतं. आणि ह्याला पण बघा खाली किती सुंदर कोंब आला आहे, छान दिसतं. हे झाड मला खूप आवडतं. पण काय होतं ना, हे बघा हे पान तुम्हाला दिसतंय, हे असं टिपला सुकत जातं. मग मी काय केलं, ते पान कापूनच टाकलं. आणि हे एक झिझी प्लांट, ह्याला मला स्प्रे घरात असल्यामुळे मारता येत नाही. मग ह्या झिझी प्लांटचे पण जे छोटे छोटे वाळलेले होते ते सगळे मी काढून टाकले. आणि काय असतं ना, ही सुकलेली पानं वरच्यावर काढत राहायचं. कारण काय होतं, झाडांना जे पोषक तत्व मिळतात, झाडांची जी एनर्जी आहे ती सगळी ह्या सुकलेल्या पानांना जगवण्यात जाते आणि मग नवीन कोंब फुटत नाहीत, झाडांची वाढ व्यवस्थित होत नाही. ही पण पानं म्हटलं पुसून घ्यावी,
पण असं मला भीती वाटत होती की उगाच तुटलं बिटलं पुसताना तर मोठं पान पुसता येतं, ही छोटी छोटी पानं नाही पुसता येत. मग मी काय केलं, ते उचललं आणि सरळ किचनमध्ये नळाखाली नेऊन ती पानं धुतली. त्याशिवाय त्याच्यावरची काही धूळ निघणार नव्हती. आणि राहिला प्रश्न खाली पाणी जमण्याचा, तर ॲक्सेस पाणी मी फेकून देईन, कारण ह्या जुनी प्लांटला खूप कमी पाणी लागतं. जर जास्त पाणी झालं ना तर ही पानं पिवळी पडतात. माझ्याकडे 2 झिझी प्लांट्स आहेत, एक तर हे एक आहे आणि एक ब्लॅक कलरचं आहे. आणि तुम्हाला विश्वास नाही बसणार, हे ज्यावेळेस मी आणलं होतं ना तर आपल्या तळहाताच्या हाता एवढं साईज होती या झाडाची. आणि आता बघा किती सुंदर वाढलं हे झाड. मला वाटतं 1 वर्ष झाले असतील या झाडाला. मी या घरात राहायला आले तेव्हाच मी हे झाड घेतलं होतं, पण आता इतकं मोठं झालं आणि खूप छोटी छोटी कोंबसुद्धा त्याला खालून फुटत आहेत. एकंदर झाडांना काय असतं ना, झाडांना प्रेम दिलं, थोडंसं त्यांच्याशी गप्पा मारल्या तरीसुद्धा झाडं खूप छान बहरतात. तुम्हाला विश्वास बसत नसेल ना तर तुम्ही प्रयोग करून बघा. रोज सकाळी उठल्यानंतर ना झाडांशी गप्पा मारायच्या, तुम्हाला नक्की बदल जाणवेल. झाडं असं वाटेल ना की थोडीशी का होईना पण झाडं तेजस्वी झाली. पहा हा प्रयोग करून. आणि आता मोर्चा वळवला बेडरूममध्ये असलेल्या स्पायडर प्लांटकडे, कारण ह्याची पण ना अशी खूप छोटी छोटी रोपं आली होती. आणि ही रोपं पाण्यात पण ग्रो होतात, मातीत पण ग्रो होतात. पण तुम्ही जास्त काळ पाण्यात ठेवलं ना की ती मातीत घातल्यानंतर मरून जातात. त्यामुळे थोडा 1-2 दिवस फक्त पाण्यामध्ये त्यांना ठेवायचं, त्यांची मुळं फुटेपर्यंत, आणि लगेच मातीमध्ये ट्रान्सफर करायची. खूप सुंदर ह्याचे रिझल्ट येतात. माझ्याकडे खूप होती, मी देऊन टाकली बऱ्याच जणांना. आणि त्याच्यातली पण ही अशी जी सुकलेली पानं आहेत ना ती मी काढली परत, कारण नवीन वाढ होण्यासाठी ही सुकलेली पानं काढणं गरजेचं आहे. नाहीतर सगळ्या झाडांची सगळी एनर्जी ह्या सुकलेल्या पानांना जगवण्यात जाते. आणि आता मी ह्याचं छोटी रोपं जी काढलेली आहेत ती मी आता पाण्यामध्ये थोडंसं डेकोरेट करून ठेवणार आहे. तर चला तुम्हाला दाखवते मी कशा प्रकारे ठेवते. तुम्हाला पण आयडिया येईल. तुम्ही पण तुमच्याकडे असलेली मनी प्लांट किंवा स्पायडर प्लांट असं सजवून ठेवू शकता. हे काम करत असतानाच लक्ष गेलं ढगांकडे आणि असे काळे ढग दाटून आले होते. पावसाची चाहूल लागली होती, कारण सकाळी तर खूप कडक ऊन पडलं होतं आणि अचानक असं सगळीकडे आभाळ दाटून आलं होतं. आभाळ दाटून आलं की खरंच असं मन प्रसन्न वाटतं ना, छान वाटतं. उन्हाचे चटके आणि त्याच्यातून हा असा गारवा मस्त वाटत होतं. वाट पाहत होते फक्त पावसाची आता. तर चला आता ती स्पायडर प्लांट जे मी कट केलेले आहेत ना त्याचे ते थोडंसं डेकोरेट करूया. पण त्यापूर्वी ना मी म्हटलं आता हे सगळं मी काढलंच आहे तर हे बांबू प्लांट पण आपण जरा धुवून घेऊया. कारण त्याचं काय होतं, खाली जर घाण साठलेली असेल ना की पानं खराब होतात त्याची. म्हणून मी हे त्याचं पॉट पण चांगलं विसळून घेतलं आणि त्याची मुळं पण चांगली धुवून घेतली आणि मस्त झाडांना आंघोळ घातली आणि परत त्याच्यामध्ये ठेवून दिलं. आणि हे ना माझ्याकडे पेबल्स आहेत, तर म्हटलं ह्या पेबल्सचाच उपयोग करून ना आपल्याला स्पायडर प्लांट व्यवस्थित असे उभे करता येतील. तुम्ही रबर पण बांधू शकता, पण रबर बांधण्यामध्ये काही पॉईंट नाही आहे. आणि हे बघा, हे स्पायडर प्लांट कसे कट करायचे मी तुम्हाला सांगते. हे जे खालचे जे मुळं आहेत ना, जिथे मुळं फुटणार आहेत तर तिकडे त्याच्या आजूबाजूला कट करायचं आणि तो मुळांचा भाग मोकळा ठेवायचा आणि असे कटिंग करून घ्यायचे. अधेमध्ये कट नका करू, नाहीतर ना त्याला व्यवस्थित मुळं फुटणार नाहीत. आता हे बघा, ह्याला सुद्धा एक दांडी आहे आणि या दांडांना ही पिल्लं आलेली आहेत, म्हणजे रोपं आलेली आहेत छोटी छोटी. तर मी काय केलं, हे बघा, ही दांडी कापून टाकायची आणि असं जुळवून घ्यायचं सगळं. हे बघा, आता मुळांच्या इकडे एकदम व्यवस्थित एक सलग आलेलं आहे. आणि आता आपण काय करायचं, एक तर तुम्ही ह्याला रबर पण बांधू शकता किंवा प्लास्टिकची गोल चपटी कापायची आणि त्याच्यात ती रोपट म्हणजे अशी अडकवून ठेवायची. पण मी हे सगळं करत नाही, कारण आता मला बऱ्याच वर्षापासूनची सवय झाली आहे काय ना काहीतरी करायची. तर हे बघा, आता किती स्ट्रेट वे एकदम व्यवस्थित उभं राहिलं. तर हे असे पेबल्स टाकायचे. या माझ्याकडे बोट शेपचा एक हे आहे, बाऊल आहे आणि त्या ज्या पेबल्स आहेत ना क्रिस्टलचे, ते सगळे जुळवून ठेवायचे. म्हणजे हे ऑटोमॅटिकली असं उभं राहत आहेत ही रोपं आणि छान आपलं बोट तयार झाली आहे. ही जी बाकीची रोपं आहेत ना ती मी एका काचेच्या कपमध्ये ठेवणार आहे, कारण त्या झाडाला ना मी पाणी घातलं नव्हतं, त्याच्यामुळे ही सुद्धा रोपं ना अशी थोडीशी मिटली होती. तर एक 4-5 तास पाण्यामध्ये टाकली ना की ही सुद्धा एकदम ताजीतवानी होती. तर अशा प्रकारे स्पायडर प्लांटची मी कटिंग्स पाण्यामध्ये मी आता ग्रो करणार आहे. तर तुम्ही सुद्धा तुमच्याकडे जर स्पायडर प्लांट्स येत असतील तर ही आयडिया नक्की करून बघा, मस्त दिसतं एकदम.
आणि पावसाला सुरुवात झाली. मी पाऊस बघायला आले तर हे कबुतरं आश्रयाला आली होती. काय करणार बिचारे, पाऊसच बाहेर एवढा पडतोय. म्हटलं बसू दे यांना, पण काय माहिती त्यांना कुठे चावल लागली, ते गेले उडून. आणि इतक्या धोधो पावसाला सुरुवात झाली होती. आणि पाऊस म्हटलं ना की माझा आवडता ऋतू, पण हा अकाळी पाऊस आहे. पण काय करणार आता, आलाय तर त्याचं स्वागत नको का करायला आपल्याला. पण पावसामुळे काय होतं ना, असं वाटतं ना की सगळी सृष्टी धुवून निघालेली आहे. सगळं लख्ख वाटायला लागतं, सगळे रस्ते बिल्डिंग सगळ्या छान वाटायला लागतात. त्यामुळे पाऊस खूप आवडतो मला. आता अकाळी आलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांचं तर नुकसान होईलच, हा विचार करून मात्र थोडंसं वाईट वाटतं की वर्षभर शेतकरी राबतो आणि ह्या अकाळी पावसाने सगळं वाहून जातं. तर इंद्रदेवा, वरुण राजा, दमाने पाऊस पडा, जास्त नका पाडू. जो सीझनला येईल त्या सीझनला पाडा पाऊस, आता आधीमध्ये नको. आणि किती पाऊस पडला तरी कामं काय आपली सुटत नाहीत. त्यामुळे मिस्टरांनी हे चिकू आणले होते. तर हे चिकू खूप कडक होते. ॲक्च्युली माझ्या मिस्टरांचं काम चालू आहे फार्म हाऊसला नेरळला, तर तिकडनं त्यांनी हे चिकू आणलेले. तर म्हटलं आता हे असे तर खाता येणार नाही, बाहेर ठेवले की खराब होणार. तर म्हटलं आपण चिकू हे आता पिकायला ठेवूया. तुम्ही कसे चिकू पिकवता किंवा कुठलंही फळ कसं पिकवता हे मला कमेंट करून सांगा. पण जे लहानपणापासून मी बघत आलेले आहे ना, तर गव्हामध्ये किंवा बाजरीमध्ये ज्वारीमध्ये हे चिकू होऊन ठेवायचे. जास्त आतमध्ये नाही ठेवायचे, वरच्यावरच ठेवायचे. तर मी सुद्धा त्याचप्रमाणे चिकू पिकण्यासाठी ठेवले. तर सगळे चिकू मी गव्हामध्ये ठेवले आणि नंतर मग त्याच्यावरती थोडंसं काय म्हणतात ना, हलका दाब देऊन ते आतमध्ये ठेवले आणि वरतून हलके गहू पेरले. आता 1-2 दिवसामध्ये चिकू मस्त तयार होतील आणि खायला पण छान लागतात चिकू. मला तर खूप आवडतात. आंब्यानंतरचं माझं दुसरं आवडतं फळ म्हणजे चिकू. तर मस्त होते चिकू, एकदम गावठी चिकू, सुंदर, खूप गोड आहेत. म्हटलं आता हे पिकायची वाट बघूया. आता जास्त आतपर्यंत नाही घातले कारण चिकू भरपूर होते आणि जर नंतर एखादा जरी चिकू आतमध्ये राहिला ना, माझे सगळे गहू खराब होतील. म्हणून मी वरचेवरच ठेवलेत, जास्त आतपर्यंत नाही मी टाकले. आणि वरतून थोडासा पातळ गव्हाचा थर केला आहे आणि झाकून ठेवलं. एकंदर कसा वाटला ब्लॉग तुम्हाला मला कमेंट करून नक्की सांगा. आणि खूप पावसाला सुरुवात झाली इकडे. खूप धो पाऊस कोसळतोय. झाडं पण एकदम फ्रेश झाली आहे ते बघा. त्यांना पण असं सुखावल्यासारखं झालं असेल इतक्या उन्हाने आणि याने. एकंदर वातावरण खरंच खूपच छान झालं आहे. ऑफिसला जायचं होतं, पण आता थोड्या वेळाने जाईन पाऊस थांबल्यानंतर. कारण अचानक पाऊस चालू झाल्यामुळे रेनकोट वगैरे काहीच नाही आहे आणि मी गाडीवर जाते, तर शक्यच नाही एवढ्या पावसात जाणं. तर थोड्या वेळ थांबते आणि मग ऑफिसला जाते. तर एकंदर साधा सिंपल ब्लॉग होता. तर तुम्हाला कसा वाटला हा ब्लॉग मला कमेंट करून नक्की सांगा. आणि आता भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आनंदी राहा, उत्साही राहा, निरोगी राहा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे खूप 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 खुश राहा. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.